काल कसं गेला होता? कळतं ना आपलं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याच वाटतात. बोलवत होते किती भारी. आता काय म्हणते नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता दसऱ्यामुळे काही शॉपिंग करायची त्याच्यामुळे चाललेली आहे. चार आहेत ना आपल्याकडे ऑप्शन. हाँ नहीं नहीं 3. हाँ हाँ तो ग्रीन वाला यस यस यस. वो बटन बंद करके दो. काका 1 मिनट इथे लावा ना. मैं अभी सर को कॉल करती हूँ तो उसमें से चूज करते हैं अभी. ओके ये भी अच्छा लग रहा है ना, ब्राइट कलर. इसका शर्ट किधर है? इसका शर्ट ये ऊपर है. तो वो दिख के नहीं आएगा ना, तो आप ये इसमें डाल दो 2 मिनट के लिए. आता मी घेऊन आले ड्रेस साठी. बघ काय रे. किती खाल्लं? खाऊ दे आधी मगच बाकीच. त्याच्यासाठी ड्रेस आणला ना पप्पा दसऱ्याचा. हे तर माझे अल्टरवाले. ओपन घेऊन जायचं होतं ना, रिलायन्स मध्ये गेले. आता पॅन्ट साठी तू काय बोललाच नाही तसं. पण हे तर माझी पॅन्ट घेतली एक, ती अल्टरला टाकली. आणि हे तर माझी याचे कपडे अल्टरचे, ते काय होत नाहीये. शर्ट अल्टर होत नाही ते म्हणे, ते पूर्ण खोलायला लागेल, हे करायला लागेल, सगळ्या गोष्टी. जाऊ दे आता मग. त्याच्यासाठी जो ड्रेस होता वाटतं कॉटन कपड्यांचं. कशामध्ये मला हा काही सांगत तर डोक्यातच येत नाही. मला वाटतं फक्त भाज्यांसाठीच आहे. हे बघ त्याच्यासाठी आणलं. खाते का? चांगला झंकी पंखी आणला. आता झुंकी पिंकी वाटते का तुम्हाला? चांगला नाही आहे की चांगला. मग ती वरून मला दुसरा आवडला होता खरं, पण वरून म्हणे हा घेऊन टाक. मला एक असं पिंकिश मध्ये तो भारी दिसत होता एक छान. म्हणलं जाऊ छान आहे ना. आवला शर्ट आणला. आवला शर्ट ठीक आहे ना. हो ओढून काढेल. काय फरक पडतो त्याने, की लक्ष ठेवायचं किंवा मग काढून टाकायचं. पॅन्ट व्हाईट आणली काय? चला खूपच गर्दी आहे. 1 रुपया कमी करत नाही एका कुंजमध्ये. त्याच्यामुळे मला तिथे जायचं नव्हतं खरं. म्हणून मला तिकडं ककूनमधून मॉलमध्ये त्याच्यापेक्षा महाग होते. म्हणून मला ते तुळशीबागेत जायचं होतं खरं. पण मग आता हा म्हणे उद्या दसरा आहे म्हणून मग तो आणला उद्यासाठी. तर इकडं आपली रिलायन्समध्येच ते कोकण चाललं असते, कोकणमध्ये चाललं नसतं. ड्रेसेसला नाही आहे वाटतं, मला नाही माहिती. मला पण काय करायचं तो म्हणे कुकूनमध्ये जाऊन बघ. मग त्याने तेव्हाच म्हणायचं होतं ना ते काय ते घेऊन जा म्हणून. त्या दिवशी पण त्याने काहीतरी 100 रुपयेच रिडीम झाले त्या दिवशी पण. त्यांचे खूप टर्म्स अँड कंडिशन. साखर नाही चालणार त्याच्यामध्ये, दूध नाही चालणार, तूप नाही चालणार, बरेच करते ते. भरपूर कंडिशन आहे. कशी भाजी एकच खाल्ला, ते पण तोंडातून काढून टाकला. भात सगळं खाली त्याने. भाजी पूर्ण खाल्ली नाही. भात संपवला सगळा नाही. मग चपाती द्यायची, भात. मग तो आतमध्ये आला. मेथीची भाजी बघितली त्या भातात. विचारते. ड्रेस दाखवते तिला. कोणी आणला विचार का? कोणी आणला? आओ कोणी आणला? कोणी आणला? कोणी? माझा आहे.
माझा आहे. ते दीदीला देऊन टाक बरं. दे बरं दे मला. दीदीला ड्रेस. मी जाते हा घेऊन. तुला बॉक्स राहू दे, मी जाते. हा बाय बाय. कोणी आणला? दीदीला म्हणा तुला होईल का? हा छोटा आहे म्हणा. कोणाचा आहे ड्रेस? बघ बरं घालून, घालून बघ बरं. दाखव कसं दिसतंय, दाखव कसं दिसतंय. ते बघ कसं शायनिंग मारतोय. पॅन्ट दाखव, पॅन्ट कशी आहे. अहो दाखव मला. शर्ट दाखव. शर्ट लाव तुला. शर्ट लाव. शर्ट लाव. आणि दे डॅडाला दाखवून दे, घालून बघ. दाखव शर्ट दाखव तुझा. उद्या घालायचं बेटा. ती घेऊन चालली होती, लगेच ओरडायला लागला. हा ना. ऐका त्यांना ते आता यावेळेस त्यांना कळतं ना आपलं आपलं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याच वाटायला लागतात त्यांना. बघ ना कसं आहे ते. मला तो पिंक वाला खूप आवडला, त्याचं फॅब्रिक वेगळं खूपच आहे. वेगळं होतं. पण ठीक आहे, चल जाऊ दे. काय ठीक आहे मग. अरे काही गोष्टीत मग तू असं सांगत जायचं फॅब्रिक चांगला वाटतंय. आणि 3 पीस वाला पण स्वस्त होतं त्याच्यापेक्षा, पण ते पण छान होतं. ब्ल्यू वाला नाही का, पण म्हटलं ब्ल्यू वाले भरपूर झाले त्याच्याकडे हे असे. वेगळं आहे ना. हा. पॅन्ट वेगळी आहे. हो पॅन्ट ती पिंक वाली तितकं रिच लुक येत होतं ना. पॅन्ट पण अशी होती. दाखव ना. हो अरे दाखवतच कसं आहे ते तर दाखव फक्त. बघू दे ना तू. तुझ्याच हातात ठेव बाळा. वाव, बेबी खूपच पतली ना. घालून बघ त्याला. नाही एक्सचेंज आहे ना. आजच घालून बघ म्हणजे घालून घाल ग, घे घालून. चल चला काल खालची पॅन्ट काढ. घालायचं ना. मग विमानला देऊ, विमानला देऊ, विमानला देऊ. नाही नाही नाही, अवेन्सी. विमानला घेऊन देऊ. थांबा. हा. हा. छान छान आहे. गुड बॉय, गुड बॉय, गुड. चांगल्यापैकी असा हात असं पुढे करतो एक, आणि असं फक्त त्याला आवाज काढत नाही एवढंच. तू गेला का परत लाईट जवळ? आओ परत लाईट जवळ गेला तू? तिथं जातो आणि लाईट ऑन करत. पप्पाने कधी आणलं होतं हे? काय ते घाण आहे का तिथं, कशाला काढतोय? वापरताय आपण? नाही हे नाही वापरलं ते वाईट, आणि ते दुसरं ते एक मोठं. ते पण वापर. अच्छा नाही माझी चूक झाली. चहाचं थर्मास बेटा. ते लाईट बंद करा. आओ लाईट बंद कर. लाईट बंद कर बंद बाळा. कर. जाऊ घेऊ दे त्याला. तू कर राणी, जाऊ दे बंद. उगाच परत लाईट बंद करून यायचा बाबा, आम्हाला चहा घेऊ द्यायचा नाही. कसा झाला चहा? आज गुळाचा चहा केलाय बघ. अरे देवा, काय झालं? म्हणजे तुला विचित्र असेल. गुळाचा चहा किती छान लागतं का? गुळाचा चहा. म्हणून तर एवढं ते कमी झालं पुढा. हो का? या. तरी मी म्हटलं त्याला आत्ताच काढलं होतं आपण. आता तू सांग कसं झालं. आणि ते गुळ आहे ना इतका पण गोड नाही. हा, गोड माहितीये. काल कसं गेला होता? साखर उलट जास्त गोड आहे. ऍक्च्युली साखर जास्त. काय? साखर जास्त गोड आहे. अर्धा चमचा साखर टाकली तरी किती गोड होता मला. हो, आणि आता एवढं गुळ टाकलं मी तरी काही गोड नाही असं. तसं नाही ग, त्याची चव थोडीशी अशी वेगळीच लागते. कडसर लागते जरा. नाही ऑर्गॅनिक तर फरक पडतो ना. तेव्हा ते गाडी डॅडा कशी गाडी चालवतो? बरोबर गाडी कशी चालवतो? तू आता करत होता ना, करत होता ना तू. तिथं पाहिजे. आणि खाली त्यानेच पाडली का सायकल अशी? हा. थांब त्याला सुचतो दे, तू नको हेल्प करू त्याला. त्याला ते सॉर्ट करू दे. पाडता येते मग उचलता पण आली पाहिजे. उचल. हे काय सोपी गोष्ट आहे का? हा मग त्याला अशी मदत, त्याला अशी स्वतःहून मदत करायचीच नाही. जेव्हा वाटलं ना आपल्याला दिसतंय की हे नाही करू शकत तेव्हाच करायची. पूर्ण चाक वाकले तशी इकडे तिकडे. ती सावी एवढी खेळत नाही, एवढ्या यांनी सायकल वापरली. ती सावी तर दिसतच नाही आजकाल सायकल खेळताना. अजून आहे का तिकडे? मग 2 होते ना, म्हणून ती एक इकडे आणली ना. 2 गिफ्ट तिला दिले होते. 2 गिफ्ट आले होते. ते एक नाना म्हटले की घेऊन जा तुम्ही, आम्ही काय करू एवढंच घेऊन.
पण याने सगळ्यात जास्त ही सायकलीचा वापर केला जातो आणि एन्जॉय पण करतो. आता संध्याकाळी घेऊन जाते किंवा सकाळी घेऊन गेली ना कधी, मस्तपैकी खेळत असतो. गुळाचा चहा मस्त लागतो. आता किती छान वळवते ते, मस्त वळवते. तू आता म्हणला ना तो अजून करेल. वळवत ते किती भारी, आता एकदम शार्प. बापरे. ते ना मे बी थोडा अजून भाजू द्यायचा. तर अव्यांसाठी उद्या दसरा आहे, तर अव्यांसाठी पण मी ऑलरेडी एक छानसा ड्रेस घेतलेला आहे. तो मी तुम्हाला ऑब्वियसली उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच. तर माझं असं होतं पहिले तुळशीबागेमध्ये जाईल आणि मग तिथून ड्रेस बाय करेल. बट तुळशीबागेमध्ये मला माहिती त्या जायचं म्हटलं की माझा वेळ जाणार. आणि पहिली गोष्ट म्हणजे सोबत असं कुणी नव्हतं, कारण वरूनचं ऑफिस होतं, पप्पा येऊ शकत नाही आणि अव्यशला एकटं नाही सोडू शकत, जरी राणी आहे तरी. आणि त्याला घेऊन जायचं म्हटलं शक्य नाही, कारण एवढ्या लहान मुलांना इतक्या गर्दीमध्ये घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे. कारण आता दिवाळीची खरेदी, दसऱ्याची खरेदी सगळेजण करतात ते. तर मग इथंच आमच्या इथे मेन म्हणजे ना आमच्या एरियामध्ये ना खूप महाग कपडे मिळतात. तीच कपड्याची क्वालिटी, तोच फॅब्रिक जर असेल आणि ते जर दुसरीकडनं घेतलं म्हणजे थोड्याशा आउटसाईडमध्ये ना तोच कपडा स्वस्त मिळेल. इव्हन मला कुर्तीचा पण इतका अनुभव आलेला आहे ना की इथं सेम कुर्ती इथे घ्यायला गेलं तरी तुम्हाला जवळजवळ 30-40% महागच मिळते. म्हणजे म्हणतो ना आपण की एरिया वाईज फरक पडतो तसं. तर असो, पण मग आता उद्या एकदमच दसरा पण आहे आणि आज कुठं फिरणार असा प्रश्न होता. म्हणून आमच्या इथे जवळच ना ककून म्हणून आलेला आहे. तर कोणाकोणाला अनुभव आहे ककून ड्रेसेसचा डू कमेंट. तर मी फर्स्ट टाईम आमच्या इथे येऊन 1.5-2 वर्ष होऊन गेले ककूनला यायला, पण मी फर्स्ट टाईम अव्यासाठी ककूनमधून ड्रेस बाय केला. पहिले तर मी अव्या झोपला आहे म्हणून शांत. तर पहिले तर मी रिलायन्समध्ये गेली, ट्रेंड्समध्ये. पण तिथे मला असं वाटलं की 1300-1400 रुपयामध्ये अव्यांचा एक पॅन्ट आणि एक शर्ट बसत होता. आणि आमचं असं होतं यावेळेस की दसऱ्याला ना इथनिक वेअर नाही घ्यायचं. जरी आपण ट्रेडिशनल आपला सण आहे तरी पण प्रॉब्लेम कसा होतो ना, अव्यांशकडे ऑलरेडी जवळ 4 ड्रेसेस इथनिक आहेत. त्यातले 2 मी भरपूर वापरलेले आहेत, पण जे 2 आहेत ना, एक तर मी आता नवीन ऑर्डर केला तो त्याला मोठा झालेला आहे. लास्ट टाईम जो ब्ल्यू ऑर्डर केला होता एकदम मरून आणि ब्ल्यूमध्ये ब्ल्यूवाला तो आलाच नाही, तो तसाच पडलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक मी ऑर्डर केला तर तो इतका मोठा आहे की त्याला अजून 1-1.5 वर्षांनी येईल, त्याच्यामुळं त्याचा पण प्रश्न येत नाही. आणि ॲक्च्युली तो मी नवरात्रीसाठी घेतला होता, पण नवरात्रीचं पावसामुळे कुठं जाणं इम्पॉसिबल झालं, कुठंच जाणं शक्य झालं नाही. माझी पण खूप इच्छा होती की मी नवरात्रीवर ड्रेस रेंट करेल आणि नवरात्रीसाठी आणि छान मैत्रिणीसोबत कुठेतरी गरबा खेळायला जाईल. अवेशला थोडा वेळ घेऊन जाईल, वरूनला थोडा वेळ घेऊन जाईल. नवरात्री संपत आली, दसरा आला, पण ते काही शक्य झालं नाही कारण कंटिन्यू पाऊस चालू होता आणि जेव्हा पाऊस संपला तेव्हा माझे पिरियड्स आले, त्याच्यामुळे इम्पॉसिबल आहे. आणि आता मग अव्याच्या ड्रेस असं होतं की कुठे घ्यायचं. मग मी सहज पहिलं रिलायन्सला गेली, तिथं मला महाग वाटलं. त्याच्यानंतर मी त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडं माझी एक फुटवेअर आहे जी की मी तुम्हाला नाही दाखवली, आय गेस दोन्ही पण फुटवेअर नाही दाखवलेलं अजून. तर त्यात ती हिल्स जी आहे ना त्याची अचानक आहे ना, मी एकदा कामासाठी बाहेर चालली होती ती हिल्स घालून, तर ते खालचं जे आहे ते निघालं, म्हणजे सोल असतं ते. तर ती जी हिल्स आहे ना ती मी HGS मॉल आहे कॅम्पमध्ये पुण्यामध्ये, तिथून घेतली होती 3 वर्षापूर्वी, जी की खरंच खूप सुंदर आहे. त्यावेळेस मला ती 3-3.5 हजाराने मिळाली होती. तर प्रॉब्लेम असा आहे की ती हिल्सचं मला काम करायचं होतं, ती पेंडिंग होती एवढ्या दिवसापासून. त्याच्यानंतर मी बाटामधून एक इथनिक म्हणजे अशी ऑफिसच्या हिशोबाने कुर्तीवरती वगैरे घालायला अशी छानशी एवढीच हिल होती, छान अशी एकदम जस्ट बेल्ट आणि वरती अशी खड्यांचे जे असतात म्हणजे थोडंसं मिरर एकदम बारीक एकदम स्टायलिशमध्ये खड्यांचं वर्क होतं. ती एक चप्पल मी मॅरी क्लेरी जी काय ब्रँड आहे, मला त्याचं नाव नाही येते व्यवस्थित, पण बाटामधून घेतली होती. ती जवळजवळ 1900 रुपयाची असेल. तर त्याची ना दोन्हीच ठेवून व्यवस्थित म्हणजे 2-3दा वापरली आहे, पण त्याच्यानं असे बारीक बारीक खडे निघालेत. तर मला काय वाटतं, एक जरी खडा निघाला ना अशा गोष्टी असं वाटतं की ते एक तर घालूच नाही आणि जर पाहिजे तर मग सगळी प्रॉपर असं माझं आहे.
आणि मग मी बऱ्याच ठिकाणी सर्च केलं, ऑनलाईन सर्च केलं की कुठं त्या खडे बसून मिळतील का. इव्हन ते चप्पलवाले बसलेले असतात त्यांच्याकडे विचारलं, नाही. मग मी सहज एकदा काल अव्याशला घेऊन मॉलमध्ये गेली होती आणि सहज वाटामध्ये गेली, तर त्यांना विचारलं की म्हटलं, पहिले तर आमच्या इथल्या वाटामध्ये गेले, ते म्हणे नाही होणार. मग मोठ्या वाटामध्ये गेली, मॉलमधल्या वेस्टर्न मॉलच्या. ते म्हटले की रिगलमध्ये जा, तिथं तुमचं काम होईल. मग मी रिगलमध्ये गेली आणि मी म्हणजे दोन्ही हिल्स ती हिल्स आणि ही वाली चप्पल दोन्ही घेऊन गेली होती मी. तर ते बोलले की हिल्सचं जे खालचं आहे ते आम्ही कंपनी मशीनमधून तुम्हाला करून मिळेल. त्याचे मला त्यांनी 800 रुपये सांगितले. बट वरून म्हटलं की नवीन चप्पल घेण्यापेक्षा ही अजून तुझी खूप छान आहे आणि ॲक्च्युली ती खरंच खूप सुंदर. जेव्हा करून येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. ती हिल्स मला खूप आवडते आणि मी खूप यूज केली ती ऑफिसमध्ये. अशी मस्त छान कशी आपण म्हणतो वेजेस स्टाईलमध्ये हिल्स आणि ब्लॅकमध्ये नेट आहे, एकदम सुंदर वाटते ते. म्हणजे ऑफिस वेअरसाठी मस्त आहे. तर म्हटलं 800 रुपये ठीक आहे. मग त्यांनी मी कमी करायचा प्रयत्न केला पण ते नाही बोलले. मग म्हटलं ठीक आहे. आणि ते बोलले की दुसरी चप्पल जी आहे तुम्ही ठेवून जा, आम्ही आमच्या कारिगिरांना विचारतो आणि दुसऱ्या दिवशी येऊन जा. म्हणजे मी ती काल गेली होती तर मी आज परत गेले रिगलमध्ये. रिगल हा एक चप्पलचाच ब्रँड आहे ॲक्च्युली, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर मग मी आज गेली तर ते म्हटले की ते वेजेसचं जे खालून सोल निघाले ते काम होईल मशीनमधून, पण हे खड्यांचं काम आमची तर होतं पण अशा खड्यांचं नाही होत. बापरे, मी म्हटलं आता मी काय करू याचं. म्हणजे मग मी घरी आली आणि आता मी तशीच ठेवली पिशवीमध्ये. जर कोणाला खरंच माहिती असेल ना की अशा खड्यांचं काम करून मिळतं तर प्लीज रिक्वेस्ट, म्हणजे पुण्यामध्ये जर कोणी असेल, खरंच पुण्यामध्ये जर आसपास कॅम्पमध्ये कुठे माहिती असेल किंवा रविवार पेठेत, शनिवार पेठेत, तुळशीबागेत कुठं करून मिळत असेल तर प्लीज मला मेसेज करा. जे कोणी व्हिडिओ बघत असेल मला खूप हेल्प होईल, कारण माझी ती खूप प्रिय चप्पल आहे आणि ऑफिसवरती कुर्तीवरती ती खरंच खूप सुंदर जाते. ठीक आहे, असो. तर ते मग मी घरी घेऊन आली आणि आता वेजेस मला ते मंडेला किंवा ट्यूसडेला मिळणार आहे. आता ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते फुटवेअरसाठी मी 800 रुपये जे घातलेले आहेत ते ॲक्च्युली आहे कशी. तर अवेसाठी मेन म्हणजे ड्रेस घेतला आहे तर तुम्हाला क्विकली शो करते. तर अवेसाठी जो ड्रेस घेतला आहे त्याच्यावरची ही अशी पॅन्ट आहे, मस्त कॉटन आहे, इलास्टिक बघू शकता, छान असं एक प्रिंट आहे आणि मी मागे पण असे एक पॉकेटचं स्टाईल आहे आणि ही अशी आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरचा हा शर्ट आहे. ही अशा स्टाईल आहे अव्यांशी. तर हा ड्रेस जो आहे तो मला महाकृपाचा आहे, 1235ला पडलेला आहे, ब्ल्यू कलरमध्ये आहे. अरिहब ब्रँड म्हणून आहे, माहीत नाही कसं आता काय. तर अशा साईडनं शर्टला बटन आहे. मला ॲक्च्युली 6 ड्रेसेस मी बघितले आणि 6 ड्रेसेसपैकी वरूनला व्हिडिओ कॉल केला तर वरूनला हा आवडला, लाईटमध्ये दिसतो बघा, हा त्याला आवडला. मला ना एक असं पिंकिश कलरमध्ये होता तो खूप आवडला होता, पण वरून म्हणे बघू नेक्स्ट टाईम बघू, आता सध्या एक घे म्हणून. आणि याच्यावरती ना असं साईडला इथे छोटंसं स्टार आहे, पण हे कसं आहे हे निघू पण शकतं, डिपेंड्स. तुम्हाला जर असं वाटतं की तुमचं बेबी त्यात म्हणजे काढू शकतो, कधी तोंडात बिंडात घालू शकतो, तर मग मी ते काढायचं. तर मी उद्यापर्यंत ठेवेल ॲक्च्युली आणि हाऊस त्याची करू देते आणि मग झाले की काढून टाकेल. कारण आता एवढा छान ड्रेस घेतला तर ते जे छोटंसं डायमंड आहे ते राहू देते आणि वाटलं की बाबा आता ह्या नाही, त्याला कळलं की इथं डायमंड आहे, तो सारखा हात लावायला लागला की मी काढून टाकेल. तर अव्यांचा हा दसऱ्याचा ड्रेस आहे, कसा वाटला आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आता दसऱ्याला तर जेव्हा माझं लग्न झालं होतं त्यावेळेस मला दसऱ्याची वरून मस्तपैकी छान ब्ल्यू कलरची ना, इथं आमच्या इथंच लोकल शॉप आहे परियार म्हणून, तिथून मस्तपैकी साडी घेतली होती पहिल्या दसऱ्याला. त्याच्यानंतर मीच नाही घेतली, नाही म्हटले, कारण ड्रेसेस ऑफिसच्या हिशोबाने भरपूर शॉपिंग होऊन जाते. बाहेर परत कुठे गेलो, माहेरी गेलो, सासरी इकडं कुठे गेलो, तिकडे जवळ काय असं चांगलं दिसलं की तिकडे शॉपिंग होते. त्याच्यामुळे म्हटलं आता दिवाळीला दसऱ्याला मला तरी काही शॉपिंग करायची नाही आहे अजून तरी. मी अशी म्हणते कारण मला आत्ताच माझ्या ऑफिसच्या हिशोबाने ना, तुम्ही आत्ता कालच्या ब्लॉगमध्ये बघायचं, भरपूर माझी शॉपिंग झालेली आहे. त्याच्यानंतर पॅन्ट शर्टमध्ये मी भरपूर इन्व्हेस्ट केलेलं आहे परत नवीन. तर आता
ते तुमच्याशी मला अजून शेअर करायचं आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल, कारण आत्ता हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल ॲक्च्युली. तर येस, हे असं सगळी आजचं झालं माझं. आजच्या दिवसभरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर आणि हां, मेन म्हणजे आईस्क्रीम. तर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला आता हेल्दीचं डिनर, रात्रीचं जेवण, दुपारचं जेवण दाखवत असते. बऱ्याच मैत्रिणींचे मला DM पण आलेले होते इन्स्टाला की रेसिपीज वगैरे दाखवते. मी 1-2 जेवढं मला शक्य होईल तेवढं मी दाखवते, कारण माझं जे जेवण आहे ना, आमचं जे घरातलं जेवण आहे ते आमच्या काकू बनवतात, म्हणजे आमची जी मेड आहेत त्या. त्याच्यामुळं रात्रीचं जे काही क्विक मील जे असेल ना, तेच फक्त मी बनवते. ते मला तसा वेळ मिळत नाही. तर राहिला प्रश्न गोडाचा, तर खूप रेअर होतं. त्याच्यामुळं आज आवेश पण छान झोपला लवकर, म्हणून मला असा वेळ मिळाला म्हणून मी ही आईस्क्रीम फक्त खाते आहे. अदरवाईज बऱ्याच दिवसापासून, तुम्ही माझ्या एवढ्या दिवसापासून जेवण बघताय, गोड खूप कमी आहे, म्हणजे असून नसल्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम तर मला आठवत पण नाही मी लास्ट कधी खाल्ली होती, प्रेग्नन्सीमध्ये खाल्ली होती तेवढीच. आणि राहिला प्रश्न स्वीटनेसचा, तर केक तर खूपच ओकेजनली आहे, कोणाचा वाढदिवस असेल, बर्थडे वगैरे असेल तसंच. आणि पेस्ट्री पण, म्हणजे आम्ही ॲक्च्युली केक न आणताना पेस्ट्रीच आणतो मोस्टली, कारण एवढा मोठा केक खाल्ला जात नाही. आणि पेस्ट्री बऱ्या पडतं, म्हणजे पीसेसमध्ये आले की 3 जणांमध्ये किती खाणार ना, आम्ही 3 जण आहोत, 3च पेस्ट्री आणतो. आणि आवेशला अजून तसं काही देत नाही फूड. आणि त्याच्यानंतर काल का परवा मी फक्त एक मला खूप असं स्वभाव असं झालं होतं की मला काहीतरी उपवासाच्या आधी मला असं होतं की मला काहीतरी गोड खायला, मला फार एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटतं. म्हणून मग मी वरून सांगितलं होतं प्लीज माझ्यासाठी एक पेस्ट्री आणतो. त्याने डार्क चॉकलेटची पेस्ट्री आणली होती. आता जेव्हा मला ना अशी वॉकला वगैरे जाते, तर मला बऱ्याच वेळेस अशी क्रेविंग होते की काहीतरी खायला पाहिजे. तर मी असं काही पण नाही खात. माझ्याकडे मी प्रॉपर डार्क चॉकलेट आणून ठेवलेले आहेत, तर प्युअर डार्क चॉकलेट. तर मी काय डार्क चॉकलेट एवढासा पीस तोंडात वगैरे घालते चालत आणि डोक्यामधून काढूनच टाकते की मला आता काही क्रेविंग झाली. म्हणजे तसं मी सेल्फ कंट्रोल खूप ठेवते. आता मी ना थोडा हे दसरा वगैरे होऊ दे, एक छानसा व्हिडिओ बनवणार आहे की स्वतःवरती कंट्रोल करायला मी काय करते डाएटमध्ये, आणि हा सगळा डाएट कसा करते काय, परत एक छानसा ब्लॉग घेऊन येईल. तर बाय द वे माझे जे रेसिपीज आहेत वेट लॉसचं जेवण मी तुमच्याशी नेहमी शेअर करते, तुम्हाला कसं वाटतं आहे डू कमेंट. सो चलो, आजचा ब्लॉग मी इथे एंड करते आहे. भेटू आपण एका छानशा स्वीटच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.